विटा शहरातील मायनी रोड नवीन भाजी मंडई येथे भाजी मंडईमधील आश्चर्यकारक म्हणजे रस्त्यावरील मेन एका बिल्डिंगमधील तळघरात श्री एस.के. ज्वेलर्स अँड प्लास्टिक शॉपी हे दुकान आहे. नेहमीप्रमाणेच दुकानाचे मालक सूरज शिवाजी किर्दत हे दुकान उघडून आपला व्यवसाय सातत्याने त्या ठिकाणी करत असतात. काल मंगळवारी तुरळक पावसाने सुरुवात केली होती आणि सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास किर्दत हे तिथेच जवळ एका कामानिमित्त बाहेर गेले होते. याच दरम्यान काही अज्ञात चोरट्यांनी आजूबाजूला दुकानांमध्ये कोणी नसल्याचं पाहत व आपल्यावर कोणी लक्ष ठेवतंय का या गोष्टीची खात्री करून श्री एस.के. ज्वेलर्समध्ये प्रवेश केला. काही क्षणात झटपट अज्ञात चोरट्यांनी श्री एस.के. ज्वेलर्समध्ये दुकानात प्रवेश करून दुकानातील ड्रॉवर एका छोट्याशा मारतूलच्या साहाय्याने तो ड्रॉवर त्या अज्ञात चोरट्यांनी उघडला. त्यामध्ये ठेवलेली रोख रक्कम 17,000 रुपये व चांदीच्या पैंजणांचे 4 ते 5 जोड हातोहात काही क्षणात लंपास केले. तेथून हे चोरटे पसार झाले. सतत रहदारी आणि गर्दीच्या ठिकाणी भर दिवसा चोरट्यांनी दुकानामध्ये प्रवेश करून पसार झाल्याने भाजी मंडई परिसरात या घटनेने एकच खळबळ उडाली. यावेळी विटा पोलिसात धाव सूरज किर्दत यांनी घेतली. हा घडलेला सर्व प्रकार विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांना सांगितला. पोलिसांनी घटनास्थळी येत सदर आजूबाजूला पाहणी करत घटनास्थळी सुद्धा पाहणी केली. यावेळी सूरज किर्दत म्हणाले, मी बचत गटातून काही रक्कम काढून आणली. काही रक्कम मी देवाणघेवाण करत बाकी रक्कम ड्रायव्हरमध्ये ठेवली होती. रक्कम व चांदीचे दागिने या ड्रायव्हरमधून लंपास केले. या संदर्भात विटा पोलिसात या घटनेची नोंद झाली. सकाळी काय झालं, दुकान मी आज कामूर्ती बँकेची म्हणल्यावर दुकान बंदच केलं होतं. सकाळी इथं बसलो, पारबर बँक ऑफ इंडियात गेलो. परत आधी गेलो बचत गटाच्या मेंबरकडं. त्यातनं मी पासबुक आणि 6,590 रुपये आणले. ते बँक ऑफ बचत गटाच्या खात्यात भरले. त्यानंतर बायकोच्या नावावरती निघत बायकोचा चेक दिला आणि बायकोनं सही करून बायकोला तर सोडली. परत बायको 25,000 रुपये घेऊन इकडं आली. त्याच्यानंतर त्यातनं मी 5,000 काढलं आणि ह्यांना दिलं शेटजींना आणि 3,3500 रुपये काढलं. 3500 रुपयातलं बायकोला 500 रुपये दिलं. काय तर ते कपडे वगैरे काय घ्यायचे होते त्यासाठी. आणि त्यात 290 घालून LICचा हप्ता भरला. LICचा हप्ता भरल्या तखंड आलू मागायला. त्यावर बायको इथं होती. मी हप्ता भरून आल्यानंतर तिला म्हणलं जा. गेल्यानंतर मग परत ना मी दुकान अर्धवट मांडलं होतं, ती मांडलं आणि वर बसलून गिराईक चालू झालं. गिराईक चालू झाल्यानंतर आमच्या गावातलं राजू थोरात म्हणून आलं होतं. त्यांनी एक पाटी घेतली माझ्याकडं आणि तर आम्ही बोलत बसलो. चहा पाणी झालं. उशीर बोलत बसलो होतो. त्या पिरियडमध्ये खाली कोण फुलवाल्याच्यात पोरं येत होती जात होती. ही आता आपलंच माणूस आहे त्यामुळं काय एवढं. मग आम्ही दोघं बोलत बसलो होतो. परत ना ते निघून गेले. मग मी खाली आलो. खाली आल्यानंतर मी ती गळ्यातलं अडकवलेलं इथं ठेवलं. असं खाली काय बघितलं नाही, असं ठेवलं. मोबाईल चार्जिंग लावला आणि गेलो लघवीला गेलो आणि इथं गिराईक उभा राहतो म्हणून पळत आलो. पळत आल्यानंतर मग त्याला सुट्ट पैसे द्यायचं होतं म्हटल्यावर मी खाली आलो. बॅग असं उचलून बघतो तर स्क्रूड्रायव्हर आणि डब्या सांडले होते. डब्या सांडला होता आणि ड्रायव्हर थोडा उघडा होता. म्हणजे आता तिथं त्यातून काय काय गेलं तुमचं? 4 जोड पंजनाचे आणि 17,000 रुपये तिथून नेलं. ड्रायव्हरला हात लावला, काढलं. पाक चक्कर आल्यावान झालं. मग परत वरलं दुकान सगळं खाली घेतलं आणि पोलीस स्टेशनला गेलो. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.